नमस्कार, मी प्राजक्ताच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण मूग डाळ घालून मेथीची भाजी बनवणार आहोत। एकदम झटपट होणारी आहे आणि डब्यासाठी किंवा साइड डिश म्हणून तर परफेक्ट होते ही भाजी। तुम्ही बघू शकता इथे मी मेथीची एक गड्डी घेतलेली आहे भाजीची। तर व्यवस्थित सोलून आणि तोडून पानं घ्यायची आहेत आपल्याला। बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण भाजी व्यवस्थित मिसळून घ्यायची। भाजीसाठी लागणारं साहित्य एक 3 ते 4 चमचे मूग डाळ घेतलेली आहे, भिजवून घ्यायची आहे एक 10-15 मिनिट आपल्याला। नंतर लागणार आहे शेंगदाण्याचं कूट, ते पण 3 ते 4 चमचे घ्यायचं आहे आपल्याला। एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला। 1 चमचा जिरं, 3 ते 4 हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे आपल्याला बारीक। एक 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे आपण आणि सर्वात शेवटचं चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। चला तर आपण मेथीची भाजी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात आधी गॅस चालू करून घेतलाय आणि कढई ठेवलेली आहे। कढई व्यवस्थित आपल्याला तापून द्यायची आहे। सर्वात आधी तेल ओतून घेऊयात आपण कढईमध्ये। तेल जास्त लागत नाही मेथीच्या भाजीला, अगदी 2-3 चमचे असले तर पुरेसं होतं आपल्याला। तेल चांगलं तापून द्यायचं, त्याच्यानंतर जिरं टाकून घेणार आहोत 1 चमचाभर। जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर टाकणार आहोत 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या जर तुम्ही जास्त टाकले 4-5 तरी आपल्या भाजीला चव येते। असं लालसर होऊन द्यायच्यात आपल्या लसणाच्या पाकळ्या। त्याच्यानंतर टाकणार आहोत हिरवी मिरची, एक 3 ते 4 कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला। तुम्हाला तिखट किती प्रमाणात हवंय त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता। तर आपण मेथी टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया। कोणतीही पालेभाजी करताना मीठ टाकायची अजिबात गडबड नाही करायची। जरी आता जास्त दिसत असली तरी शिजून कमी प्रमाणात होते। ही भाजी झाकून एक 7 ते 8 मिनिट शिजवून घेणार आहोत आपण आपली मेथीची भाजी शिजते तोपर्यंत आपण मेथीच्या भाजीचे 5 फायदे जाणून घेऊयात। पहिला फायदा असा आहे की मेथीची भाजी खाल्ल्याने आपला रक्तदाब नियंत्रित राहतो। दुसरा फायदा असा आहे की वजन आटोक्यात राहते। तिसरा फायदा असा आहे की ब्लड शुगर कंट्रोल मध्ये येते। चौथा फायदा असा आहे की पोट साफ होते। शेवटचा फायदा असा आहे की ज्यांना हार्ट अटॅकचा धोका आहे त्यांनी जास्त प्रमाणात मेथी खावी। त्याने काय होतं, हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते। झालेले एक 7 ते 8 मिनिट आपण चेक करूया। मस्त वास येतोय भाजीचा, तुम्ही बघू शकताय। डाळ सुद्धा आपली व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि एका प्लेट मध्ये आपण ही भाजी काढून घेऊया। झालेली आहे आपली मेथीची भाजी तयार। तुम्ही बघू शकता ज्वारीची भाकरी किंवा चपाती बरोबर अप्रतिम लागते। त्यातल्या त्यात डब्यासाठी किंवा साइड डिश म्हणून सुद्धा खूप छान लागते। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा।